नमस्कार, तुमचं परत स्वागत। आज आपण एक असाच वेगळा विषय घेणार आहे, नाही का। प्रत्येक माणसामध्ये काहीतरी क्वालिटीज असतात, काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर्स त्याला एफेक्ट करतात आणि त्या क्वालिटी आपण गमावून बसतो। मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगणार आहे आणि खास करून हे खेड्यापाड्यातली मुलं जेव्हा आपण शहरामध्ये येतो अभ्यासासाठी म्हणा, शिक्षणासाठी, आपलं करिअर घडवण्यासाठी, तेव्हा अनेकांच्या बाबतीत या गोष्टी घडून आलेल्या आहेत। तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो। एका मुलाचं, एक मुलगा मला भेटला, तो म्हणाला की सर मी आता नवीनच आलोय शहरामध्ये अभ्यासासाठी, 1-2 महिने झालेत सर, पण सर म्हणाले की माझ्या रूमवरचं वातावरण खूप काही चांगलं नाही। मी म्हणलं काय झालं? त्याने सर्व गोष्ट मला खूप व्यवस्थित सांगितलं। तो म्हणला की सर माझ्या रूम मध्ये आहे ना, माझ्या 2-3 सिनियर परीक्षेचा अभ्यास करतो, त्या परीक्षेचे 2-3 सिनियर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 2-1 वर्ष झाले अभ्यास करून, आणि ते म्हणले की तू या परीक्षेचा अभ्यास करायला आला। म्हणाले की आम्हाला तर 2 वर्ष झाले, मग तुला तर काहीच येत नाही, तुला तरी 5-7 वर्ष लागतील हे सगळं करण्यासाठी। त्याच्यातला एक जण मला म्हणाला, सर म्हणाला की तुला तर शक्यच नाही होणं, तू तर आणखीन खूपच लहान आहे। म्हणून सर दररोज रूम मध्ये गेले की ते म्हणतात तू हे वाचलं का, तू असं कर, असं का केलं, तुला होणारच नाही, तुला शक्यच नाही, तू दुसरं काहीतरी विचार कर, असं सारखं म्हणाले। हे बंबार्डमेंट माझ्यावर चालू। म्हणलं सर मी तसं अभ्यासात हुशार आहे, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे एक्सटर्नल फोर्सेस माझ्या डोक्यावर अप्लाय झाले, त्यामुळे सर म्हणलं माझा कॉन्फिडन्स एकदम गायब झाला। त्याच्या डोळ्यात पाणी झालं, कारण आपण एक स्वप्न घेऊन कुठेतरी येतो ना शिक्षणासाठी। मी तर कायम सांगतो सर्वांना, आता तुम्हाला सुद्धा, की आपण कोणाला अकाउंटेबल आहे? आपले आई वडील जे आपल्याला शिक्षण देण्यासाठी कष्ट करतात, ते आपलं बॅक ऑफिस, आपले पालक, त्यांना। त्याच्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला अशी विनंती करतो की कोणाच्या म्हणण्यानुसार तुमचे कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका, आणि जे करतात त्यांनाही विनंती करतो की दुसऱ्यांच्या असं कॉन्फिडन्सशी तुम्ही खेळू नका। मग मी त्या मुलाला बोललो, थोडा वेळ त्याच्याशी भेटलो, त्याचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर त्याला हलका हलका वाटलं। मी त्याला फक्त एक सूचना केली, म्हणाला दादा या मुलांची जे तुला त्रास देत आहेत, मानसिक त्रास तुला होतो असं म्हणतोय, याची आणि तुझी खूप जुनी ओळख आहे का? ते म्हणलं नाही सर, आत्ताच 1-2 महिने झाले, इथंच ओळख झाली आणि मग मी त्यांच्या रूम मध्ये जॉईन झालो। मी म्हणालो जुनी ओळख नाही, ते तुझे काही नातलग नाहीत, ते तुझे काही घरातले लोक नाहीयेत, ते तुला खूप असं काही हेल्पफुल ठरत नाहीये, बरोबर ना? तो म्हणला हो सर। मग मी म्हणणार अरे सोपी गोष्ट आहे, तू त्यांना सोडून दे ना, व्हेरी इझी सोल्युशन, सोडून दे म्हणलं तू त्याला, दुसरीकडे बघ रूम, दुसरीकडे जॉईन हो। सत्संग याचा अर्थ काय? चांगल्या लोकांची संगत। त्याला माझं म्हणणं पडलं आणि तो त्यांच्यातून बाहेर बाजूला पडला। नंतर परत एकदा भेटला, म्हणला सर आताचे लोक खूप चांगले आहेत, खूप भारी वाटतं, तुमच्याशी बोलल्यामुळे मला रस्ता मिळाला। हा एक एखाद्या गोष्टीचा आपण मनाला त्रास करून घेण्यापेक्षा तातडीने निर्णय घेऊन त्यापासून दूर होणं वेगळं, त्यापासून वेगळं होणं हा त्यावरचा एक चांगला उपाय असू शकतो, राईट? दुसरी एक कथा आहे अशीच। मला एकदा ऑफिसमध्ये 3 मुली भेटायला आल्या, खेड्यापाड्यातल्या मुली होत्या। ते एकदम असं नवीनच आल्या होत्या शहरामध्ये, त्यांच्या हॉस्टेलला ते राहत होत्या, ते तिथे काही सिनियर्स होते त्यांचे, अगोदर हॉस्टेलला राहतच नाही, त्या गर्ल्स स्टुडंट्स। ते दोघी-तिघी आपल्या एकदम साध्या। ते बोलले सर मी 2-3 महिने झाले इथं आलो पुण्यामध्ये शहरात, आणि आमच्या हॉस्टेलला जरा एक वेगळाच प्रकार चालू आहे। मी म्हणलं काय झालं नेमकं? मग त्यांनी सांगितलं की ते म्हणलं सर आम्हाला आमचे जे रूममेट्स आहेत ना, किंवा हॉस्टेलचे काही गर्ल्स स्टुडंट्स आहेत ना, ते असं म्हणतात की तुमच्याच्यानं काय होणार आहे, तुम्ही तर खूप मागास आहे, तुमचा अभ्यासच नाहीये, तुम्हाला हे शक्यच नाहीये, तुम्ही दुसरं काहीतरी करा, आम्ही 4-5 वर्ष झाले हे करतो तर आम्हाला काही होत नाहीये, असं खूप 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 आम्हाला म्हणलं, सारखं आमच्या डोक्यावर ते खूप हॅमरिंग करतायत। त्याच्यामुळे म्हणाले की आमचा अभ्यासही होत नाही,
घरच्या लोकांनी मोठ्या अपेक्षेनं पाठवलं, काय करावं काही सुचत नाही. मग मी त्यांना बोललो, त्यांना मी जरा वेगळी सल्ला दिला. मी त्यांना बोललो, तुम्ही कुठल्या, त्यांनी एका खेड्याचं नाव सांगितलं. म्हणलं शिक्षण कुठं झालं? ते म्हणलं सर आमचं गावाकडे शिक्षण झालं. मी त्यांना बोललो, तुम्ही कधी भांडणं केली का नाही शाळेमध्ये किंवा गावामध्ये हे ते म्हणले हो सर, आम्ही भांडणं वगैरे केली, खूप करायच्या. मैत्रिणी चांगल्या होत्या, हे व्हायचं म्हणजे वादविवाद व्हायचे, पण आम्ही नंतर एकत्र व्हायचे. मग मी बोललो त्यांना, तुम्ही एवढ्या एक गोष्ट करा तुम्ही जाऊन. मग मी त्यांना एक गोष्ट करायला सांगितलं. काय होतं ते आता तुम्हाला कळेलच. मग ते मला भेटल्यानंतर हॉस्टेलला गेल्या. संध्याकाळी त्यांनी त्या हॉस्टेलमधल्या सगळ्या रूम मधल्या ज्या मुली होत्या त्यांना एकत्र एका ठिकाणी त्या हॉलमध्ये बोलवलं, सगळ्या हॉलमध्ये. त्याच्यामध्ये याही 2-4 मुलींना बोलवलं ज्या त्यांना त्रास देत होत्या, मानसिक त्रास देत होत्या. तर त्यांना बोलवलं आणि सगळ्यांसमोर बसवलं. सगळ्यांसमोर बसवल्यानंतर त्यांना म्हणाल्या, मागचे 2 महिने झाले आम्ही पाहतो तुम्ही आम्हाला असं करता, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करता, काही कारण नसताना तुम्ही आम्हाला मानसिक ताण देता. आमचं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? त्या सगळ्या 2-4 जणी आवाक झाल्या. बाकीच्या मुलींना कळलं की नेमका काय प्रकार चालू. परत या मुलींनी एकदम जसे मी सांगितलं तसं त्यांना सिक्वेन्सली प्रश्न विचारायला चालू केले. पहिला प्रश्न, तुम्ही असं का करता? आमचं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? दुसरा प्रश्न, तुम्ही आम्हाला इथं राहण्यासाठी पैसे देता का? आमच्या दैनंदिन गरजा भागवता का? तिसरा प्रश्न, आम्हाला तुम्ही अभ्यासात मदत करता का? काही अडीअडचण आली तर तुम्ही कधी सोडवल्यात का? पुढचा प्रश्न, तुम्ही म्हणते की तुम्हाला एवढे वर्ष झाले अभ्यास करताय तर तुम्हाला शक्य नाही झालं, तर तुम्ही जर तुमच्या मते जर आम्हाला काही येत नाही याचा अर्थ तुम्ही हुशार आहेत. तर तुम्ही जर हुशार आहेत तर तुम्ही का नाही पास झाला आजपर्यंत? त्याच्या पुढचा प्रश्न, तुम्ही आमच्यासारख्या नवीन आलेल्या सर्व मुला मुलींना हेच कामं करता का? कॉन्फिडन्स लूज करण्याचे? काय गरज आहे तुमचं हे सगळं करण्याची? आणि शेवटचा प्रश्न विचारला, हे कामं करण्यापेक्षा असे याला त्याला मानसिक त्रास देण्यापेक्षा तुम्ही अभ्यास का नाही करत? सगळा हॉल अवाक झाला. या पोरींनी सगळी हिंमत एकवटून या सगळ्यांना जाब विचारला समोरासमोर. प्रॉब्लेम सॉल्व. काही कळायच्या आज सगळा प्रश्न मिटला. पोरं बोलल्या, तसं नाही, आम्ही तुम्हाला आपुलकीनं सांगत होतो. यांनी परत म्हणले, आपुलकीनं सांगणे ही वेगळी गोष्ट आहे, आम्हालाही तेवढं कळते. तुम्ही आपुलकीनं सांगा, तुम्ही आम्हाला फार आमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींसारखे आहेत, पण असा मानसिक त्रास नका. तुम्ही अभ्यास करा, आम्हाला अभ्यास करू. कारण आम्ही एक स्वप्न घेऊन इथं आलो. आमच्या स्वप्न पूर्ततेसाठी आमच्या घरचे रोख राबते. त्याच्यामुळं तुम्ही तर आमचा कॉन्फिडन्स लूज करूच नका, कारण तो तुम्हाला काही अधिकार नाहीये. उलट तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुमच्या घरच्यांना चांगले वाटेल आणि आम्हालाही चांगलं वाटेल की आम्ही चांगल्या मुलींमध्ये राहतो, चांगल्या स्टुडंट्स मध्ये राहतो. सगळा विषय एकदम सॉल्व्ह झाला. एकदम सोपी गोष्ट आहे. बिंदास जगा, आपण आहे तसं. आपला साधेपणा हा आपला कमकुवतपणा नाही. आपला संयम हा आपला कमकुवतपणा नाही का? आपण जसे आहेत तसे. ओरिजिनॅलिटी इज युअर बिगेस्ट एसेट. त्याच्यामुळं सगळं कुठं असेल? आपल्या डोक्यात, आपल्या क्षमतेमध्ये. आपण आहे तसे राहावं. जे कोणी लोक आपला कॉन्फिडन्स लूज करत असतील त्यांच्यापासून तातडीनं दूर व्हावं. हा विषय जेवढ्या लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढ्या लवकर करावा, कारण हा विषय जर लांबला तर आपल्या अभ्यासाचे काही महत्वाचे दिवस जाऊ शकतो. म्हणून मी म्हणाल, पॉवर ऑफ ओरिजिनॅलिटी. आहे तसं, जसं आहे तसं. या 2 मुलांच्या, एका या मुलाच्या उदाहरणातून काय शिकायला मिळालं आपल्याला, की एखादी गोष्ट आपल्याला जर काही संबंध नसेल जास्त तर योग्य वेळ सोडून देणं, प्ले वेट, दुसरीकडे हे करणं. मुलींच्या याच्यातून काय शिकायला मिळालं आपल्याला? एक कॉन्फिडन्स. आपण जसं आहे तसं जर वागलं, आपण आपल्या प्रती प्रामाणिक राहिलं, आपण आपल्या अभ्यासावर फोकस केलं,
दुसऱ्यांना आपला कॉन्फिडन्स लूज नाही करू दिला, कारण तो त्यांचा हक्क नाहीये, तर आपली पावलं प्रगतीकडे वळू शकतील. ज्या अभ्यासासाठी आपण शहरात आलो तर तो अभ्यास होऊ शकेल, आपण भविष्यात एखाद्या चांगल्या यशाला गवसणी घालू शकू. तर या सगळ्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तोपर्यंत नमस्कार.